महाराष्ट्राचं किंवा इव्हन देशाचं तुम्ही जर राजकारण सूक्ष्मपणे जर बघितलं अलिप्तपणे तर तुम्हाला असं आढळेल की त्याच्यामध्ये खूप गुंतागुंतीचं सगळं झालेलं आहे. म्हणजे आपण केवळ राजकारणी लोकांना कधी कधी दोषी धरतो तर तसं ते नाही आहे. त्यामागे एक पब्लिक फोर्स पण असतो. ती सगळी स्टोरी जयप्रद देसाई नावाचे माझे मित्र त्यांच्या वाचनात आली. ते अमेरिकेत होते आणि जयप्रदनी मला मेल केला एक दिवशी की असं असं मला याच्यावरती फिल्म करायची इच्छा आहे, तर तुमचं काय मत आहे. मग आम्ही काम सुरू केलं त्याच्यावर. आयुष्यभर एडिटर राहून 7-12 कोराच राहतो. मोठी स्वप्न बघायला शिका. एक एक संवाद हा एक एक बुलेट असलं पाहिजे. एकेका वाक्यावर आम्ही 6-6 तास एखादा डायलॉग की हा डायलॉग असा केला तर असा असे आणि 50-50 ऑप्शन्स असं तासनतास लेक्चर देण्यापेक्षा एखाद्या विषयावर 1-2 वाक्यांमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पण एक दिवस येईल जेव्हा तुमच्या पापाची भूतं या देशाचे नागरिक होऊन तुमच्या मानगोटीवर बसतील. एका कवितेमध्ये मी लिहिलेलं आहे की दिसला मजला देश मला जळताना जेव्हा जनसागर मी मुका होऊनी थिजलो होतो. तर हे थिजणं जे आहे अशा लोकांचा आवाज आहे.